नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। युक्त कर्म फलम त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीं। अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते। तरी आत्मयोगी आथिला जो कर्म फळाशी विटला तो घर रिघोनी वरिला शांती जगी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। निष्काम कर्मयोगी महात्मा किंवा साधक कायिक, मानसिक, बौद्धिक आणि इंद्रियांच्याद्वारे घडणाऱ्या सगळ्या प्रकारच्या कर्माचं अनुष्ठान करतो, परंतु ते कर्म करत असताना त्या कर्मापासून प्राप्त होणाऱ्या फलाचा अर्थात आसक्तीचा किंवा त्याला संग असं म्हणतात त्याचाही त्याग तो करतो, किंवा त्या कर्माच्या पाशी मी या कर्माचा कर्ता आहे असाही भाव तो आपल्या ठिकाणी ठेवत नाही। म्हणून त्याच्या शरीराकडून, मनाकडून, बुद्धीकडून आणि इंद्रियांकडून सगळ्या प्रकारची कर्म आचरण जरी घडली तरी ती कर्मात त्याला बंधनात टाकू शकत नाही। त्याचं कारण ज्ञानोबा सांगतात, जे सांडिली आहे संगती अहम भावाची किंवा अहंकाराची शेची नाही। अशा 2-3 ठिकाणी हा शब्दाचा उल्लेख आला। एकतर अहंकाराची त्याला आठवणच नाही किंवा अहंकाराची संगती त्याने सोडलेली आहे। मनुष्याने कर्माच्या ठिकाणी अहंकार जर घेतला, याचा अर्थ मीपणा जर धारण केला, तर मीपणाच्या बाबतीमध्ये ते कर्म असेल, तो विषय असेल किंवा कोणत्याही प्रकारची घटना असेल, ती मनुष्याला बंधनामध्ये टाकते किंवा बांधू शकते। पण ज्याने अहंकाराचा परित्याग केला त्याला मात्र ते कर्म कोणत्याही प्रकारे बंधन करू शकत नाही। तो सगळ्या प्रकारची कर्म करतो, सगळ्या प्रकारची स्वतःकडून घडणारी सगळी कर्म आणि वेदशास्त्राने प्रतिपादन केली सगळ्या प्रकारची कर्म, लौकिक असो, वैदिक असो किंवा प्रारब्ध बलाने चुकून त्याच्या हातून अन्यथा कर्म जरी घडलं तरीही ते कर्म त्याला बंधनात टाकू शकत नाही। ज्याप्रमाणे सरोवरातलं कमळ किंवा कमळाचं पान राहतं पाण्यामध्ये, पण तरीसुद्धा पाण्याचा त्याला स्पर्श होत नाही, जसं ते अलिप्त आहे तसा हा महात्मा कर्म करतो असं आपण म्हणायचं। प्रारब्ध बल आणि क्रियापदामध्ये फरक आहे बरं। कर्म करणं वेगळं आणि आपल्या हातून कर्म घडणं वेगळं। एखादा कर्म करत असेल तर अहंकार आहे आणि कर्म हातून घडत असेल तर प्रारब्ध आहे। दुसऱ्या वाक्यामध्ये सांगू, कर्म करत असेल तर प्रयत्न आहे आणि कर्म घडत असेल तर प्रारब्ध आहे। प्रारब्ध बलाने सगळी कर्म घडतात, पण त्याचा लेप मात्र महापुरुषाला लागत नाही। व्यवहारातलं उदाहरण आहे, स्वप्नात जर तहान लागली किंवा स्वप्नामध्ये जर आपल्याला पाणी पिण्याची इच्छा निर्माण झाली, तर ज्याप्रमाणे जागृतीतलं पाणी उपयोगाचं नाही किंवा स्वप्नामध्ये आपल्याला धन सापडलं, जागृतीमध्ये आपण वाडा बांधत नाही, कारण स्वप्नातलं धन जागृतीतल्या व्यावहारिक सत्तेत उपयोगाला येत नाही। स्वप्नाची आहे प्रातिभासिक सत्ता, जागृतीची आहे व्यावहारिक सत्ता आणि महापुरुषाच्या बोधाची सत्ता आहे पारमार्थिक सत्ता। सत्ता म्हणजे अस्तित्व, सत्ता म्हणजे असणं, 3 प्रकारचं अस्तित्व आहे। ज्या पदार्थाचा बाध होण्यासाठी ब्रह्मज्ञानाची गरज नाही, जे आपोआप खोटे ठरतात त्यांना म्हणतात प्रातिभासिक सत्ता। ज्याचा ब्रह्मज्ञानाने बाध होतो त्याला म्हणतात व्यावहारिक सत्ता। ज्याचा कोणत्याही काळात बाध होत नाही त्याला म्हणतात पारमार्थिक सत्ता। ती फक्त एका परब्रह्म चैतन्याची आहे। ईश्वराच्या सृष्टीची व्यावहारिक सत्ता आहे आणि जीवाने निर्माण केलेल्या सत्तेची प्रातिभासिक सत्ता आहे। किंवा ईश्वराच्या सृष्टीमध्ये आपल्याला मृगजळ दिसतं, मृगजळाची सुद्धा प्रातिभासिक सत्ता आहे। जर एक सत्ता भिन्न असेल
तर दुसऱ्या सत्तेच्या पदार्थाला ती बाध निर्माण करू शकत नाही. किंबहुना व्यवहारामध्ये असं घडतं, सत्ता एक असेल तरीसुद्धा बाध होऊ शकत नाही. पाण्याची सत्ता व्यावहारिक आहे आणि कमळाच्या पानाची म्हणजे पत्राची सुद्धा सत्ता व्यावहारिक आहे, तरीसुद्धा पाणी त्याला ओलं करू शकत नाही. तसं महात्म्याचं कर्म ब्रह्ममय झाल्यामुळे किंवा त्याची सत्ता सिद्ध होत नसल्यामुळे ती कर्म त्याला बांधू शकत नाही. हे वर्म गुरूंच्या कृपेनं प्राप्त होणार आहे. असं ज्ञानोबाने त्या गुरुकृपेचं वर्म सांगितल्यानंतर आता शांत रसाने संपन्न असणारी कथा ही पात्रातून ओसंडून वाहते आहे. कारण जी स्वरूपस्थिती शब्दाच्या पलीकडे आहे ती शब्दामध्ये ज्ञानोबाने प्रतिपादन करत आहे. वास्तविक कर्तेपणाचा संबंध नसताना जे कर्म घडतं त्या कर्माला नैष्कर्म्य अवस्था असं म्हणतात. हातून तर कर्म घडत आहे आणि तत्वतः कर्म घडत नाही, याला नैष्कर्म्य अवस्था म्हणतात. गुरूंच्या कृपेनं प्राप्त होणारा हे वर्म आणि शांत रसातली ही कथा पाहिल्यानंतर बोलण्याच्या पलीकडे शब्दाचा विषय न होणारी स्वरूपस्थिती जेव्हा ज्ञानोबाने प्रतिपादन करतात आणि त्यात सांगत असताना पुन्हा शब्द सांगितला, गुरुकृपेनं प्राप्त होणारा हे वर्म आहे, हे श्रवण केल्याशिवाय तर कळत नाही. याचा अधिकारी कोण आहे? ज्याच्या जीवनामध्ये इंद्रियांचा पंगिस्तपणा संपूर्णपणे दूर झाला आहे, म्हणजे जो परमवैराग्याने संपन्न आहे. येथ इंद्रियांचा पांग जया फिटला आहे चांग, हे परमार्थाचे अधिकार संपन्नता आहे. बरं, इंद्रियांचा पंगिस्तपणा, इंद्रियांच्या ताब्यात जाणं ही गोष्ट ज्याच्या जीवनातून पूर्णतया निघून गेलेली आहे, तयासेची त्यालाच परिसावया लागाती, हे श्रवण करण्याकरता त्याचाच लाग आहे, संबंध आहे किंवा तोच याच्याकरता योग्य आहे. आतापर्यंत बोलण्याच्या पलीकडची नैष्कर्म्य अवस्था सांगितली. दुसऱ्या ओळीमध्ये ज्ञानोबा यांनी आता अधिकाराचा विचार सांगितला आणि श्रोत्यांच्या लक्षात असं आलं, हे निमित्त करून ज्ञानोबाराय आता वैराग्याचं प्रतिपादन करतील. श्रवण कसं करावं हे सांगतील. किंबहुना चालू असणाऱ्या श्लोकाच्या संगतीचा विषयाचं विषांतर होण्याची शक्यता आहे. यामुळे श्रोते सावध झाले. ते म्हणाले, हा असो अतिप्रसंग, न संडीपा कथा लाग, होईल श्लोकसंगती भंग म्हणून या. ज्ञानोबाराया, आपण हा अतिप्रसंग सांगू नका, कथेचा संबंध तोडू नका. इतके श्रोते जागरूक असावे लागतात. किंबहुना श्रोते जागरूक आहे की नाही, बहुतेक हे पाहण्यासाठीच ज्ञानोबाने या दोन वया वापरल्या असतील. येथ इंद्रियांचा पांग जया फिटला आहे चांग, तयाशीची आथे लाग परिसावया. आणि मग श्रोत्यांनी सांगितलं की तुमचे शब्द सामान्य नाही. ज्ञानोबा यांच्या शब्दाचं श्रोत्यांनी केलेलं कौतुक आहे. जे तत्व मनाने आकलन करण्याचा प्रयत्न केला तर कुवाडे अतिशय अवघड आहे. बुद्धीच्याद्वारे जाणण्याचा प्रयत्न केला तरी नातुडे, जे अवगत होत नाही, सापडत नाही. आणि दैवाची अनुकूलता असल्यामुळे ज्या तत्वापर्यंत मन जात नाही, बुद्धी त्याला विषय करू शकत नाही, अप्राप्य मनसासह यतो वाचो निवर्तन्ते, असं तत्व तुमच्या मुखातल्या शब्दातून सांगवले तुझं. शब्द बघा कसे बरं. 64व्या ओळीमध्ये बोलवले, 67व्या ओळीमध्ये सांगवले. या दोन क्रियापदातून अहंकाराची थोडीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जाणीव होत नाही. सांगवले म्हणजे सांगवल्या गेलं आणि बोलवले म्हणजे बोलवल्या गेलं. मी बोलतो आहे असं नाही, माझ्याकडून बोलवलं गेलं. मी सांगतो आहे असं नाही, सांगवले गेले. याच्यातून अहंकाराची जाणीव होत नाही. नाहीतर मग मी सांगतो ठीक आहे, अहंकार आहे याच्यातून. ऐका मी सांगतोय असं नाही, सांगवले. श्रोते म्हणतात तुमच्याकडून सांगवलं गेलं. ज्ञानोबारासुद्धा म्हणतात, जे बोलणे बोला परवते बोलवले, ते माझ्याकडून बोलवल्या गेलं. किती रम्य संवाद असेल बरं. वक्ता म्हणतो आहे बोलवले गेले आणि श्रोते म्हणतात सांगवले गेले.
दोन्ही ठिकाणी अहंकार नाही, जाणीव चांगली आहे. आणि मग जे तत्व शब्दांच्या पलीकडे आहे ते जर तुमच्या शब्दातून सापडत असेल, बघा बरं आता, शब्दाच्या पलीकडे आहे आणि पुन्हा शब्दामध्ये सांगवलं जातं, याचा अर्थ काय घ्यायचा? पहिल्या पदाचा अर्थ घ्यायचा की परमात्म तत्व कोणत्याही प्रमाणाचा विषय नाही. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी यथार्थ ज्ञानाला म्हणतात प्रमा. आणि त्या प्रमाची जी साधनं त्याला म्हणतात प्रमाण. असे 6 प्रकारचे प्रमाण आहे, म्हणजे 6 साधन आहे. कधी डोळ्यांनी ज्ञान होतं, कधी अनुमान प्रमाणाने, कधी उपमान प्रमाण, अर्थापत्ती, अनुपलब्धी आणि सगळ्यात प्रबल प्रमाण आहे शब्द प्रमाण. शब्द प्रमाणाने ज्ञान होतं, सगळ्यात प्रबल ते आहे. पण परमात्म तत्व स्वयंप्रकाश असल्यामुळे शब्दातीत स्वभाव आहे, जे शब्द प्रमाणाचा सुद्धा विषय नाही. आणि लगेच शब्द काय आला? जे शब्दाचा विषय नाही ते शब्दात सापडत असेल तर मग याचा अर्थ काय करायचा? पहिल्या पदाचा अर्थ आहे की परमात्मा कोणत्याच प्रमाणाचा विषय नाही, स्वयंप्रकाश आहे, अनावृत्त आहे, तो शब्दाचा विषय नाही. पण त्याच परमात्मा वस्तूवर अज्ञानाचं आवरण असेल तर अज्ञान आवरण भंग करण्यासाठी श्री गुरूंनी महावाक्याचा उच्चार केला की त्या अधिकार्या श्रोत्याची अंतकरणाची वृत्ती अहम ब्रह्मास्मी इत्याकारक होते. ती अहम ब्रह्मास्मी आकाराची वृत्ती तयार होण्याकरता कोणतं शब्द कारण आहे? तत्वमसी महावाक्य शब्दच आहे की नाही, ते वाक्य अज्ञानाचा आवरणाचा भंग करतं. आणि उपचार केला जातो की महावाक्यामुळे आपल्याला ब्रह्मज्ञान झालं. तत्वतः ते स्वयंप्रकाश आहे. म्हणजे याकरता आपण उदाहरण पाहिलं की सूर्यावर ढगांचा पडदा आलेला आहे. वास्तविक सूर्य हा स्वयंप्रकाश आहे, पण ढगांचा पडदा दूर करण्यासाठी जर वारा वाहू लागला तर तो वारा ढगाचा पडदा दूर करतो. आणि मग उपचाराने म्हटलं जातं की वाऱ्यामुळे सूर्य दिसला. हे जसं म्हणावं तसं महावाक्यामुळे, शब्दामुळे परमात्मसूचं आपल्याला ज्ञान झालं असं म्हणावं लागतं. हा उपचार केलेला आहे, नाहीतर ते कोणत्याही प्रमाणाचा शब्दाचा विषय नाही. म्हणून ते शब्दातीत स्वभावे, ते बोलीची जरी फावे तरी आणिके काय करावे? आणिके काय करावे म्हणजे इतर साधनं काय करायची आहे किंवा इतर कथा काय ऐकायची आहे. ज्ञानोबारांचं हरिपाठातलं एक प्रमाण फार गोड आहे बघा. आपण एवढा बारकाईनं हरिपाठ, तसं तर आपण काहीच बारकाईनं वाचत नाही म्हणा, कारण आपल्याला ओरकायची घाई खूप असते. मनुष्याला असं वाटतं एकदा ठरलेला नित्यने उरकला बस सुखे मी निजलो गा, मग परत असं निवांत व्हा असं वाटतं. पण जर आपण बारकाईने वाचलं तर हरिपाठात सुद्धा शास्त्र आहे सगळं. मंथो निनवनिता तैसे घे अनंता, पुढे वाया व्यर्थ कथा सांडी, वाया व्यर्थ मार्ग सांडी. श्रवणाच्या पलीकडचा मार्गही सांडायचा आहे आणि श्रवणामध्ये योग्य श्रवण करायचं, कथाही सांडी. आणि के काय करावे? कथा सांगे. बहुतेक ज्ञानोबांना हे पाहायचं होतं की आपण जे सांगतो आहे या बाबतीमध्ये श्रोत्यांच्या मनात उत्कंठा आहे की नाही, नाहीतर आपण भराभर सांगतो. कधी कधी लोक आहे ना, म्हणजे असा अनुभव येतो, काही काही लोकांना आपण सांगितलेला विषय आकलन होतो आणि काही काही आकलन झालं असं नाटकं करतात, असं बळच मान डोलवतात, असं जागेवर असं घडतं गावोगावी कीर्तनामध्ये. आणि ते लोक पुढं बसलेले असतात, पुढे महाराजावर इम्प्रेशन टाकतात, आम्हाला फार कळतं. आणि कीर्तन झालं ते सगळ्यात पहिले गायब असतात, दिसत नाही ते. पण इथं तसं नाही आहे. हा आरती विशेष श्रोतयांचा, श्रोत्यांची विशेष उत्कंठा पाहिली. जाणोनी दास निवृत्तीचा, निवृत्तीनाथांचे दास त्यांनी ते जाणलं. तुम्हाला संवादच ऐकायचा आहे ना, श्लोक संगती भंग करायचा नाही, कथेचाही लाग सोडायचा नाही. संवाद दोघांचा परिसोनी परिसा. श्रीकृष्ण परमात्मा आणि भक्तराज अर्जुन या दोघांचा संवाद परिसोनी आपण पूर्वी श्रवण केलेलाच आहे. आता आगामी संवाद पुन्हा
परिसा श्रवण करा. लगेच ज्ञानोबा राय जे बोलणे बोला परोते सांडवले असं बोलावले इथपर्यंत आले होते ना. ज्ञानोबाने तो विषय पूर्णविराम दिला आणि लगेच श्रोत्यांची विशेष उत्कंठा जाणून मग श्रीकृष्ण म्हणे पार्थाते. या मग शब्दाला एवढं मोठं कारण आहे बरं. हा मग शब्द काही विनाकारण नाही आला. 64व्या ओळीपासून आलेला हा मग शब्द आहे. आता शांत रसाचे भरिते इथपासून तर मग आणिके काय करावे कथा सांगे. या 5 ओव्यापर्यंत आलेला जो विषय त्या विषयाचं स्पष्टीकरण करतात आणि मग हा शब्दाची योजना आहे. एवढं घडलं आहे पाठीमागं. मग श्रीकृष्ण म्हणे पार्थाते. लगेच ज्ञानोबा नेवाशातून आपल्याला कुरुक्षेत्रावर घेऊन जातात. हस्तिनापूरसुद्धा नाही आता, सरळ श्रीकृष्ण म्हणे पार्थाते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात आता यानंतर प्राप्ताचे चिन्ह पुरते सांगेन तुझं निरुते चित्त देई. अर्जुना, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेल्या महापुरुषाचं निरुते म्हणजे स्पष्ट किंवा खरं आणि पुन्हा पुरते म्हणजे पूर्ण. मी तुला लक्षण 2 प्रकारची सांगणार. 2 प्रकारची लक्षणं नाही, लक्षण एकच प्रकारचं आहे, पण त्या लक्षणाचा विशेष आहे की ते खरं लक्षण आहे आणि दुसरा भाव ते पूर्ण आहे. संपूर्ण आणि पुन्हा खरं किंवा संपूर्ण खरं असं मी तुला लक्षण सांगणार आहे. पण तू काय कर, चित्त देई. तू मला मात्र चित्त दे बरं. भगवान किती वेळा अर्जुनाला म्हटले असतील मला माहिती नाही, पण ज्ञानोबाला मात्र कायम म्हणतात. का बरं? कारण परिस्थिती रणांगणाची आहे ना. न जाणो कुरुक्षेत्रावर काही घटना घडली तर तो चित्त बाजूला जाऊ शकतं. ते जाऊ नये याकरिता अर्जुना तुम्हाला कायम लक्ष दे बरं. देवाने चित्त मागितला, उत्तम वक्त्याचं लक्षण आहे ते चित्त मागतात, वित्त नाही. ते अवघडे. मग श्रीकृष्ण म्हणे पार्थाते आता प्राप्ताचे चिन्ह पुरते सांगेन तुझं निवृत्ती चित्त दे किंवा निवृत्ती चित्त याचंही लक्षण घ्या. निवृत्ती म्हणजे चांगलं लक्ष दे असा अर्थ होतो. शुद्ध असणारं चित्त मला दे. मी तुला पूर्ण लक्षण प्रतिपादन करतो. पण 2 अर्थ घेऊ शकता बरं आपण. एकतर पुरते चिन्ह याकरता ते विशेषण घ्या आणि निवृत्ती चित्त दे तर चित्ताकरता निवृत्ती म्हणजे खरे असाही अर्थ घेऊ शकतो आपण. पद जर लावता आली तर सगळे अर्थ लागतात. म्हणजे तुमच्या मनावर आहे कोणते अर्थ करायचे कोणत्या प्रसंगाला. चित्त देई. आता काय सांगायचं आहे? महापुरुषांचं लक्षण आणि ते परमात्मा 12व्या श्लोकामध्ये सांगतात. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शांतीम आपनोति नैष्ठिकीम अयुक्तः कामकारेण फले सक्ताः निबध्यते. 2 प्रकारचे भाव सांगितले. पूर्वपदामध्ये युक्त आहे आणि उत्तर पदामध्ये अयुक्त आहे. युक्त शब्दाचा अर्थ होतो ज्याने आपल्या जीवनात कर्माचरण केलं आहे पण ते कर्म माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी न करता ईश्वर अर्पण बुद्धीने अर्पण करतोय असा जो असेल कर्मयोगाशी जोडलेला त्याला म्हणतात कर्मयुक्त. शब्द जरी एक वापरला युक्त म्हणजे जोडलेला. कर्माच्या द्वारे जो ईश्वराशी जोडलेला आहे किंवा कर्मयोगाच्या द्वारे जो ईश्वराची आराधना करतो असा असणारा साधक किंवा महात्मा. साधक असेल तर अंतकरणाच्या शुद्धीसाठी कर्म करेल आणि सिद्ध महात्मा असेल तर अनेक लोकांना मार्गदर्शन घडावं याकरिता तो कर्म करेल. म्हणून युक्तः कर्मफलं त्यक्त्वा कर्मफलाचा परित्याग करून. कर्म त्यक्त्वा म्हटलं का? कर्म त्यक्त्वा नाही म्हटलं. कर्मफलं त्यक्त्वा याचा अर्थ तो कर्म करतो पण कर्मफलाचा स्वीकार नाही करत. शब्द महत्त्वाचा आहे. आळशी नाही बरं. परमार्थातला व्यक्ती आळशी असता कामा नये. आणि आळशी व्यक्ती बऱ्याचदा आपला आळस दाखविण्यासाठी परमार्थाच्या काही सिद्धांताचा वापर करतात. काय ते म्हणतात ना, पडोने राहीन तये ठाई. बस न काही करणार नाही काही नाही असं नाही. संतांच्या चरणाजवळ आलं की मग काही करणार नाही म्हणजे काय? स्वतःच्या मनानं काही नाही करणार.
ते सांगतील. हां, काही काही ठेविले अनंत तर त्याचा वेगळा अर्थ घेतात, तसा अर्थ नाही घ्यायचा. स्वतःच्या प्रयत्नाने प्रयत्न केल्यानंतर यश किंवा अपयश आलं तर त्या यशामध्ये अपयशामध्ये मान अपमानामध्ये परमात्मा मला ठेवीत असेल तर मग ठेविले अनंत तैसेचे राहावे. प्रयत्न आपण करायचं, यश आलं तर देवाने आपल्याला यशात ठेवलं, आणि प्रयत्न करून अपयश आलं तर देवाने आपल्याला अपयशात ठेवलं. तसं राहावं. आळशीपणाचा भाव नाही त्याच्यामध्ये. म्हणून कर्म करतो तो, पण कर्मफलम त्यक्त्वा, आणि त्याला फल काय मिळतं? नैष्ठिकीम शांतीम आपनोती निष्ठायाम भवाम, असा आचार्याने अर्थ केला आहे बरं. निष्ठेतून प्राप्त होणारी शांती. मग कोणती निष्ठा? ज्ञाननिष्ठा किंवा क्रमाक्रमाने मिळणारी शांती. पहिल्यांदा निष्काम कर्मयोग, त्याची कर्मनिष्ठा, त्यानंतर वैराग्य प्राप्ती, सद्गुरूंची भेट, महावाक्याचा उपदेश, अंतःकरणामध्ये ज्ञान, आणि त्या ब्रह्मज्ञानामध्ये वृत्तीची स्थिरता, त्याला म्हणतात ज्ञाननिष्ठा. आणि या ज्ञाननिष्ठेपासून मिळणारं मोक्ष नावाची शांती आपनोती, तो प्राप्त करून घेतो. मग इथं या पदाचा जर असा अर्थ केला की कर्मापासून त्याला शांती प्राप्त होते तर शास्त्र सिद्धांताची हानी होईल. म्हणून अर्थ करत असताना असा अर्थ करायचा की कर्माने त्याला मोक्ष मिळतो, तो परंपरेने मिळतो, साक्षात नाही मिळत. किंवा कर्मापासून कर्मनिष्ठा, त्यानंतर वैराग्य, ज्ञानप्राप्ती, ज्ञाननिष्ठा, आणि त्या ज्ञाननिष्ठेपासून नैष्ठिकीम शांतीम आपनोती, मोक्ष नावाची शांती, जिथं अविद्या कार्य आणि अविद्या शांत होऊन जातात, म्हणजे नाहीसे होतात, त्याला म्हणतात मोक्ष. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, या शांतीला किंवा स्वरूप शांतीला तो प्राप्त होतो. हा झाला युक्त. आणि जो तसा नाही, म्हणजे जो निष्काम कर्म करत नाही, असा अयुक्त हा, तो काय होतो? कामकारेण फले सक्ता निबध्यते. दोन पुरुष आहे. युक्त असेल मोक्षाला जातो, आणि अयुक्त असेल तर बंधनाला प्राप्त होतो. अयुक्त जो आहे, जो असमाहित चित्ताचा, कामकारेण, काम म्हणजे इच्छा आणि कारेण म्हणजे प्रयत्न, कामनेच्या प्रयत्नाच्या द्वारे फलामध्ये आसक्तीला प्राप्त झाल्यामुळे तो कर्मफळाने बांधला जातो. आणि मग कर्म शिल्लक राहिलं की त्याला सुखदुःखाचे अंकुर मिळतात, आणि सुखदुःख भोगण्याकरता कोणत्या तरी एका देहाला यावं लागतं, हे त्याचं बंधन आहे. असा या दोन पदाचा अर्थ झाला. म्हणजे तो पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यावर ज्ञानोबांचं स्पष्टीकरण दोनच ओव्यामध्ये आहे. तरी आत्मयोगी आथिला, जो कर्मफळाशी विटला, तो घर रिघोनी वरिला शांती जगी, एर कर्मबंदे किरीटी, अभिलाषाच्या गाठी, कळासला खुंटी फळभोगाच्या. तरी शब्द म्हणजे जर तुला प्राप्त पुरुषाचे चिन्ह ऐकायचे असेल तर मग ऐका अर्जुना, असा मागच्या वेळीचा संबंध आहे. तरी आत्मयोगे आथिला, योग शब्दाचा अर्थ होतो जे भगवत प्राप्तीशी आपल्याला जोडून देतं, त्या साधनाला म्हणतात योग. एक आहे कर्मयोग, भक्तियोग, अष्टांगयोग आणि ज्ञानयोग. इथे शब्द आलाय आत्मयोगे आथिला. आत्मयोगे म्हणजे आत्मज्ञानाने संपन्न असणारा, कारण आत्मज्ञानसुद्धा साक्षात देवाची प्राप्ती करून देतं. आत्मयोगी आथिला, आत्मज्ञानाने संपन्न आहे. आणि जो कर्मफळाशी विटला, कर्माशी नाही विटला, कर्म करण्यात त्याला कंटाळा उबग नाही आहे. ज्ञानोबाचा शब्द कसा आहे? कर्माशी विटला का कर्मफळाशी विटला? कर्मफळाशी विटला म्हणजे तो सगळी कर्म करतो, पण मला अमुक कर्माचं फल मिळावं या बाबतीमध्ये त्याला वीट आलेला आहे. ज्याचा मनुष्याला वीट येतो, मनुष्य ते स्वीकारत नाही. एखादी वस्तू जर अत्यधिक प्रमाणात जर झाली ना तरीसुद्धा त्याचा वीट येतो. बघा, समजा आपण आता मधुकरीची भाजी आणली, एकत्र असल्यामुळे जास्त वेळ काही टिकत नाही, विटू शकते. किंवा जास्त उष्णता असेल आणि अंकुरित जर भाजी केली, मोडाची मटकी, एकच भाजी आहे
तरी विटू शकते. किंवा त्यामध्ये टोमॅटो वापरला विटते. काही काही माणसं भाजीमध्ये दही टाकतात. बरं, शास्त्रामध्ये असं आलं आहे की दही गरम करू नये, पण ते काही लोक फोडणीमध्ये दही वापरतात. ते ताकापासून कढी चालते, कारण त्याचे जिरे वगैरे देऊन त्याचा स्वभाव बदलतो, तर ते चालतं. पण त्यामध्ये सुद्धा नियम असा आहे, त्या कढीलासुद्धा उकळी येऊ द्यायची नसते. त्यातलं सूक्ष्मशास्त्र आहे. नाहीतर मग ते पाणी एकीकडं ताक एकीकडं होतं. असू द्या, बारकाव आहे त्यातला फार. तर ते विटतं ना, भाजी विटू शकते. कधी कधी एखादा पदार्थ अत्यधिक प्रमाणात खाल्ला तरी मनुष्य विटतो. बघा, समजा श्रीखंडच खाऊ लागला, वीट येतो. किंवा जामून खाऊ लागला, एका मर्यादेपर्यंत खाऊ शकतो. जास्त जर मर्यादा झाली, जो पदार्थ पहिल्यांदा प्रचंड गोड लागतो ना, तो जास्त झाला की तोच आवडत नाही. बघा, त्याच्या अर्थशास्त्रामध्ये इकॉनॉमिक्समध्ये आम्हाला शाळेत होतं, त्याला सीमांत उपयोगिता म्हणतात. एका घासापासून जेवढी आवड दुसऱ्या घासापासून तेवढी आवड राहत नाही. असं करत करत पहिल्या घासाला तुम्हाला जर 100% आवड असेल, तर शेवटच्या घासाला तुमची आवड फक्त 5% राहते. त्याला सीमांत उपयोगिता म्हणतात. जाऊ द्या, तो अर्थशास्त्राचा विषय आहे. पण घडतं व्यवहारातसुद्धा, म्हणजे मनुष्य विटू शकतो. तसा कर्मफळाला विटलेला आहे. आणि कर्माचं फल कुठपर्यंत घेऊन जातं माहिती आहे का? निष्काम कर्म केलं तर अंतकरण शुद्धी, एवढंच कर्माचं फळ आहे. आणि सकाम केलं तर फक्त ब्रह्मलोकापर्यंत घेऊन जातं. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. म्हणून कर्मफळाशी विठला. आपल्याला कर्माचं फल नको आहे, फल पाहिजे आपल्याला उपासनेचं, आणि फल पाहिजे ज्ञानाचं. ब्रह्मज्ञानाचं फल मोक्ष आहे, म्हणून तो कर्मफलाची अपेक्षा नाही करत. भवस्वर्गा उबगले मुमुक्षु योग ज्ञानावळ झाले, पुढती नयो निघाले पैजा जेत. भवस्वर्गा उबगले, कर्मफळाशी विठला. आणि असा जर कोणी वैराग्य संपन्न असेल, बघा, आत्मज्ञानाने आथिला म्हणजे संपन्न आहे. आत्मज्ञान त्याला झालं, कर्मफळाशी विटला, तर त्याला मोक्ष प्राप्त करावा लागत नाही. मोक्ष त्याच्याकडे स्वतः घरी येतो. योग्यता त्याची असल्यामुळे तो घर रिघोनीवरीला शांती जगी ज्ञानोबाला रूपक करतात. असा साधक आहे. आणि या साधकाच्या जीवनामध्ये एक स्त्री आपोआप त्याच्या घरी येऊन त्याचा पती म्हणून स्वीकार करते. कोणती स्त्री आहे ती? शांती नावाची. गिळवणी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही मागवते, हर पे निवृत्ती ते शांती पैगा. याला म्हणतात स्वरूप शांती. आणि ही शांती घर रिघोनी, त्याच्या घरात प्रवेश करून वरीला स्वयंवर म्हणतात याला. हे परमार्थातलं लग्न आहे. शांती नावाची स्त्री अशा उत्तम साधकाच्या घरात तो नाही जात. बरं, सध्याच्या काळामध्ये ते बायोडाटा द्यावा लागतो. ते वधूवर सूचक केंद्र असतात ना हल्लीच्या काळामध्ये, मग त्याच्यात अपेक्षा असते, सगळ्या अपेक्षा बरं त्याच्यामध्ये. पगार किती असावा, घरी नातेवाईक कोण कोण आहे, आणि असं म्हणतात मुलगा जर एकटा असेल तर जास्त प्राधान्य, सासू सासऱ्याची सेवाच नाही करायची ना, पगार जास्त असावा. हे सध्याला होत आहे, पण इथं तसं नाही. हे परमार्थातलं लग्न आहे. आणि या लग्नामध्ये शांती नावाची स्वरूपस्थिती स्त्री त्या साधकाला स्वतः वरते, स्वीकारते. हा त्याचा उत्तम अधिकार आहे. जे निष्काम कर्मयोगी असेल, आत्मज्ञान, कर्मफळाशी विटला, त्याला शांती नावाची स्त्री परमार्थातली ती स्वतः जगतामध्ये त्याला वरते. हा झाला निष्काम कर्मयोगाचा प्रकार. सकाम असेल तर तो बांधला जातो. बांधला कसा? एर म्हणजे इतर, दुसरा. कर्मबंधे किरीटी अभिलाषाच्या गाठी, कळासला खुंटी फळभोगाच्या. ज्ञानोबाने तो असा बांधला आहे. एकतर पाठीमागचा कर्मफळाला विटला आहे, आणि हा मात्र कर्मफळ भोगावं याकरता आसक्त आहे. तर तो फळभोगाच्या खुंटी म्हणजे खुंटीला, कळासला म्हणजे कळ म्हणजे बटन म्हणतात. मराठीमध्ये कळ शब्द आहे, आणि आपण इंग्रजीत त्याला बटन म्हणतो. समजा आता पंखा चालू करा, आपण म्हणतो पंख्याचं बटन दाबा, तर बटन शब्दाने मुख्य शब्द आहे कळ, ज्याच्यामध्ये तो बांधला जातो अशा कलेनं. तर हा कर्मबंधे, कर्माच्या बंधनाने हे किरीटी
अभिलाषाच्या गाठी, मला अमुक एका कर्माचं फल मिळावं अशी त्याच्या मनामध्ये अभिलाषा आहे. म्हणजे कर्माच्या बंधनापासून निर्माण होणारी अभिलाषा नावाची गाठ, त्यालाच काम किंवा इच्छा म्हणतात. आणि त्या अभिलाषाच्या गाठेनं तो फळभोगाच्या खुंटीला बांधला जातो. तो हालचाल करू शकत नाही. परमार्थामध्ये एक बीडी आहे, म्हणजे अध्यात्मामध्ये त्याला आशा असं म्हणतात. व्यवहारामध्ये जर बीडी बांधली पायामध्ये तर माणसं हालचाल नाही करत ना. आणि बीडी सुटली तर कुठेही पळून जाऊ शकतो. पण एक आश्चर्यकारक शृंखला आहे, त्याला आशा म्हणतात. आशा नाम मनुष्यानाम काचित आश्चर्य शृंखला. पण या शृंखलेचं बीडीचं आश्चर्य काय आहे? या शृंखलेनं बांधला तो नुसता धावत राहतो. व्यवहारातली बीडी जर पायात पडली तर धावता येत नाही. पण आशा नावाची बीडी यया बद्धाहा प्रधावंती प्रकर्षेनं धावंती, नुसता धावत राहतो. आणि ज्याच्या या पायातली बीडी सुटलेली आहे तो अगदी पांगळ्याप्रमाणे एका ठिकाणी राहतो. आशाच नाही काही. यया बद्धा प्रधावंती मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत, त्यातला एक इथं भाग आला आहे. कर्माच्या बंधन, फळभोग म्हणजे अभिलाषा. अभिलाषाच्या गाठीनं फळभोगाच्या खुंटीला तो बांधला जातो. याचा अर्थ कर्माचा फलभोग कोणाला होतो माहिती आहे? ज्याच्या मनात कर्माच्या फलभोगाची आशा आहे, त्या अभिलाषेची गाठ आहे. आणि त्या गाठीनं बांधला की फळभोगाच्या खुंटीला तो बांधला जातो. आता जुन्या काळामध्ये एखादा जर गुन्हेगार असेल तर त्या भिंतीमध्ये खिळा ठोकला जायचा. प्रचंड मोठी भिंत, आणि 2 दगडाच्या पटीमध्ये जर खिळा अडकला ना तर तो खिळ्याचं सुरुवातीचं टोक अणुकुचीदार असतं. 2 दगडाच्या फटीमध्ये ते जाऊ शकतं. पण घनाचा जर घाव घातला ना तर तो खिळा अत्यधिक रुततो, निघू शकत नाही परत. कारण सुरुवातीला अरुंद जागा असते आणि पाठीमागे मोठी जागा. त्यामुळे तो खिळा एकदा त्या दगडाच्या भिंतीमध्ये ठोकला गेला की तो निघत नाही. तसा हा फळभोगाच्या खुंटीला आणि अभिलाषाच्या गाठीनं बांधला गेला. हा जन्मच्या जन्म घेतो सकाम कर्म करणारा, पण कर्माच्या बंधनातून मुक्त होत नाही. पण हा महात्मा मात्र सगळ्या प्रकारची निष्काम कर्मयोगाच्या हातवटी जाणणारा मुक्त होतो. तो कशी कर्म करतो या बाबतीतली हातवटी पुढे सांगतात. सर्व कर्म आणि मनसा संन्यशास्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. सर्व कर्माणि मनसा संन्यस्य आस्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही न एव कुर्वन न कारयन. वशी, वशी म्हणजे ज्याने आपले इंद्रिय आपल्या वश केलेले आहे, ताब्यात ठेवलेले आहे, असा इंद्रियावर मनावर विजय संपादन करणारा सर्व कर्मांनी सर्व प्रकारची कर्म मनसा म्हणजे विवेक बुद्धीच्या द्वारे संन्यस्य, त्याने कर्माचा साक्षात नाही त्याग केला. बरं, कर्माचा त्याने मनाने त्याग केलेला आहे. म्हणजे हाताने कर्म चालू आहे, फक्त मनाने त्याग केला. मनाने कसा त्याग केला? मी कर्मच करत नाही, कर्माचा माझा स्वरूपाने संबंध नाही असं म्हणणं म्हणजे त्याग आहे. व्यवहारामध्ये उपवर झालेल्या मुलीचं लग्न करतात आणि काही नाही बघा, वडील फक्त ते सगळा विधी झाला की कन्यादान करतात. ते करतात कन्यादान. ज्याचं लग्न होतं तो ग्रहण करतो, त्याला शब्द आहे पाणी ग्रहण. संस्कृतमध्ये पाणी म्हणजे हात, त्या वधूचा हात तो आपल्या हातामध्ये घेतो. आणि आता ही आजपासून माझी भार्या, धर्मपत्नी, अर्धांगिनी म्हणून स्वीकार करतो की नाही. संकल्प सोडतात वडील, जबाबदारीतून मुक्त होता. आणि जो म्हणतो आता ही माझी आहे, ती मरेपर्यंत किंवा हा मरेपर्यंत त्याला सगळी जबाबदारी स्वीकारावी लागते. म्हणजे संकल्प जरी सोडला तरी मुक्त होतो मनुष्य. तसा हा सुद्धा सर्व कर्म करतो मनाने संन्यस्य, मनाने मात्र कर्माचा संबंध सोडून देतो. आणि असा जो असतो सुखम आस्ते, तो अगदी सुखी राहतो. सुखम आस्ते तिष्ठती, आनंदाने तो राहतो. कुठं राहतो बरं? नवद्वारे पुरे देही. देही म्हणजे देहात राहणारा हा मुमुक्षू, त्यालाच आत्मा असं म्हणतात. बरं, देही म्हणजे देहाला मी मानणारा नाही,
देहात मी आहे, देहात आत्मरूपाने मी आहे, वेगळा आहे असं मानणारा नवद्वारे पुरे, पूर म्हणजे नगर, नवद्वारांनी तयार झालेले हे नगर आहे. 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, 6 एक असणारं मुख, 7 सगळे द्वार वरतीच आहे बघा. मस्तकाला एवढं महत्त्व आहे. यास आणि मलमूत्र विसर्जन करणारे 2 द्वार, असे शरीराला मुख्य दरवाजे 9, त्याला म्हणतात नवद्वारे पुरी, पूर म्हणजे नगर. आणि तसे तर मग प्राणोत्क्रमण या 9 दरवाजातून होऊ शकतं. जे ब्रह्मवेत्ते महात्मे असतात ना, त्यांचं दशमद्वारातून ऊर्ध्वगमन होतं. आपले टाळू आहे ना, तिथून जीवात्म्याचा प्रवेश होत असतो गर्भात असताना, म्हणून ती टाळूची जागा मऊ असते आणि तेल लावून ती माळ खावी लागते. आपण लहान मुलगा जर घेतला ना हातामध्ये, त्याच्या डोक्यावर जर दाबलं तर दबतं बघा. थोडंच दाबायचं ते, जास्त प्रेस नाही करायचं. त्यानंतर ते भाग कठीण होऊन जाते, कारण तिथं असे 3 कपाल एकत्र आलेले आपल्या मस्तिष्कामध्ये, तो मर्मस्थान आहे. असे 3 भाग एकत्र येतात आणि मग महापुरुषांचं प्राण त्याच्यातून जातात. तर ज्याचे प्राण इथून दशमद्वारातून जातात तो समजून घ्यायचा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला. काहींचं असं तोंड उघडं राहतं, समजून घ्यायचं मुखातून प्राण गेला. काहींचे डोळे उघडे राहतात, म्हणजे एरवी ते असे टाव करून नाही पाहत, प्राण गेला तसे डोळे उघडेच, पापण्या बंद केल्या तरी उघडतात ते, असं होतं की नाही. ते 9 दरवाजातून प्राणोत्क्रमण होतं, असं शरीर आहे. 9 द्वारे पुरे देहे, त्यात ते राहतात. पण न एव कुर्वन, मी स्वतः काही करत नाही, न कारयन, आणि इंद्रिय संघाताकडून मी करूनही येत नाही. म्हणजे स्वतःचंही कर्तृत्व नाही आणि प्रयोजक कर्तृत्वसुद्धा नाही. कधी कधी काही माणसं स्वतः नाही करत, मालक लोक कुठं काय करतात, पण नोकराकडून करून घेतात. तसा नाही हा स्वतःही करत नाही आणि कोणाकडून करूनही घेत नाही. कोण करतं? प्रकृती करते, आपला काय संबंध आहे, असा तो असंगालिप्त असतो. जैसा ज्ञानोबाने स्पष्टीकरण करतात, जैसा फळाची हावे तैसे कर्म करी आघवे, मग नक्की जेची येणे भावे उपेक्षी जो, तो जयाकडे वास पाहे तेवो ती सुखाची सृष्टी होय, तो म्हणे ते तर आहे महाबोध, नवद्वार देही तो असतची परी नाही, करी तची न करी काही फळ त्यागी. उदाहरण दिलं आहे, ज्याप्रमाणे एखादा सकाम पुरुष आहे तो काय करतो, फळाची हावे, हाव म्हणजे उत्कट इच्छा. ज्याप्रमाणे सकाम पुरुष एखादं फल मिळावं याकरता उत्कट इच्छेने कर्म करतो, तैसे कर्म करी आघवे, तशा प्रकारे हा सुद्धा कर्म करतो. फरक काय आहे? फरक एवढाच आहे की तो सकाम आहे, हा निष्काम आहे. त्याला फळाची हाव आहे, याला फळाची हाव नाही. वरून क्रिया दोघाच्या सारख्या दिसतात. सकाम पुरुष जसं बिनचूक कर्म करतो तसा निष्काम पुरुषसुद्धा न चुकता कर्म करतो. फळाची हावे तैसे कर्म करी आघवे, परंतु नंतर कर्म सफल झालं की मग न की जेची, मी तत्वतः मात्र कर्म करतच नाही, मी अकर्ताच आहे येणे भावे, या मानसिक भावनेनं उपेक्षी जो. कशाची उपेक्षा करतो माहिती आहे का? कर्माची नाही करत उपेक्षा, कर्मफळाची. कारण अर्ध्या ओळीमध्ये काय म्हटलंय, कर्म करी आघवे, सगळी कर्म तो करतो. जर त्याने कर्माची उपेक्षा केली असती तर कर्म करी आघवे असा शब्द नसता आला. मग उपेक्षा कशाची घ्यायची? तो कर्म करी आघवे, परंतु मी कर्म करतच नाही या भावनेनं फल उपेक्षी, कर्माचं फल त्याची तो उपेक्षा करतो. किंवा दुसरा अर्थ आपल्याला घेता येईल, मी करता आहे या भावनेची तो उपेक्षा करतो, असा त्याचा अर्थ घ्यायचा. या भावनेनं तो त्याची उपेक्षा करतो, सोडून देतो. आणि असा महात्मा, त्याचा बोध किती व्यापक आहे, त्याचा गौरव ज्ञानोबा सांगतात. तो जयाकडे वास पाहे तेव ती सुखाची सृष्टी होये. वास पाहे हा वाक्प्रचार आहे. वास पाहे म्हणजे वाट पाहे, किंवा वास पाहे म्हणजे ज्याही भागामध्ये तो नेत्र कटाक्ष टाकतो
त्या भागामध्ये ती होती तेवढी म्हणून सुखाची सृष्टी होई. ती होती म्हणजे तिकडे सुखाची सगळी सृष्टी होऊन जाते. मग याचा अर्थ कसा घ्यायचा? याचा अर्थ असा घ्यायचा, सुख शब्द हा परब्रह्मवाचक आहे. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येयोगी यांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमा तिरी विठ्ठल रूप. किंवा उपनिषदामध्ये विज्ञानम आनंदम ब्रह्म किंवा सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असा शब्द आला आहे. किंवा यो वै भूमा तत्सुखम नाल्पी सुखम असती. जे व्यापक तत्व आहे ते सुखरूप आहे. किंवा आनंद तत्वालाच परब्रह्म असं म्हणतात. थोडक्यामध्ये परब्रह्म म्हणणं काय आणि सुख म्हणणं काय दोन्हीचा अर्थ एकच आहे. आता तो महात्मा सृष्टीकडे पाहत असताना ज्याही भागामध्ये आपल्या नेत्रेंद्रियाच्याद्वारे पाहतो तेव्हा त्याला जगत अनुभवाला येत नाही. तेवती सृष्टी सुखाची होय. तिकडे सगळी सृष्टी सुखाची होऊन जाते. म्हणजे पाहतो तो सृष्टीला, पण सृष्टीचं अधिष्ठान असणारं चैतन्य त्याला अनुभवाला येतं. जसं की सोनार अलंकारावर नजर टाकतो की नाही, तर तेव्हा त्याची दृष्टी अलंकाराला विषय नाही करत, त्या अलंकारातल्या सोन्याला विषय करते. किंवा एखादा कुंभार मातीच्या घटाला पाहतो तेव्हा त्याची दृष्टी घटाला विषय नाही करत, मातीला पाहते. तसं महात्मा सृष्टीकडे पाहत असताना पाहतो तेव्हा सृष्टीमध्ये असणारं या उपाधी माझे गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्त्वज्ञ संत स्वीकारिती. जगताकडे पाहताना त्यांना जगताचं अधिष्ठान सुखरूप असणारं परब्रह्म अनुभवाला येतं आणि मग ते सगळीकडे पाहतात. बरं, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव स्वपाकेच पंडिताः समदर्शिनाः. ते सगळीकडे सम असणारं परब्रह्म पाहतात आणि म्हणून अशा महात्म्याला सज्जन आला तरी आनंदच आहे. त्याच्या जीवनामध्ये दुर्जन व्यक्ती जरी आला तरी त्याच्या सुखामध्ये कमतरता होत नाही, सुखामध्ये कमतरता नाही. म्हणून तो जयाकडे वास पाहे तेवती सुखाची सृष्टी होय. संपूर्ण सृष्टी सुखाचीच आहे, आनंदाची आहे. आणि याच ओळीचा अर्थ आहे अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. संपूर्ण त्रैलोक्य आता आनंदाचं आहे. केव्हा? चरणी जगन्नाथा चित्त ठेले. जेव्हा आमचं चित्त जगन्नाथाच्या चरणावर राहिलं. आता चित्त जगन्नाथाकडे गेलं की चित्त वेगळं राहत नाही, जगन्नाथ स्वरूप होऊन जातं. आणि ती अनुभूती प्राप्त झाली की मग त्रैलोक्य रूपाने न राहता अवघी आनंदाची सृष्टी झाली. तो म्हणे तेथ राहे महाबोध. आणि तो महात्मा ज्या ठिकाणी राहा असं म्हणतात तेथ महाबोध राहे. अर्थ असा करायचा, तो म्हणे तो जेथ राहे म्हणे तेथ महाबोध राहे. बोध म्हणजे ज्ञान, महाबोध म्हणजे मोठं ज्ञान. मोठ्या ज्ञानाला म्हणतात ब्रह्मज्ञान. इथे फक्त महाशब्द आला. महान म्हणजे महान, आपण म्हणतो ना राष्ट्र महान आहे म्हणजे महाराष्ट्र, तसंच आहे. बोध महान आहे. मोठा व्यापक बोध कोणता आहे? ब्रह्मज्ञान. आणि ते ब्रह्मज्ञान, त्या ब्रह्मज्ञानाला महात्म्याने आज्ञा केली, तो जेथ राहे म्हणे तेथ राहे. महाबोधाला सांगितलं इथं राहा, महाबोध तिथं राहतो. म्हणजे ते महात्मे ज्याच्यावर कृपा कटाक्ष टाकतील त्याला ब्रह्मज्ञान होतं. ज्ञानोबा राय शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला गेले. ते पैठणला गेल्यानंतर अगोदरचा थोडासा निर्णय वेगळा झाला. तीव्र अनुतापे करावे भजन, गोखर आणि श्वान वंदुनिया. आपण फक्त भक्ती करा, सगळ्यांना वंदन करा, तुम्हाला काही शुद्धीपत्रच मिळालं पाहिजे असं काही नाही, असा सामान्य निर्णय दिला. पण मग वैकुंठवासी गुरुनाम गुरु मामासाहेबांनी असं म्हटलं आहे की कधी कधी वाईटातून सुद्धा चांगल्या गोष्टी घडतात. इथपर्यंत जर हा निर्णय थांबला असता तर महाराष्ट्राचं दैव उदयाला आलं नसतं. निर्णय झाला आणि एकाला लहर आली. त्याने तुमची नावं काय आहे? म्हणे आमची नावं श्री निवृत्तीदेव, श्री ज्ञानदेव, श्री सोपानदेव आणि श्रीमुक्ताई. आता या नावं सांगितली. नावं सांगितल्यानंतर काही अर्थ केला, वा वा वा, नाव तर निवृत्ती आहे, शुद्धीपत्र आणून प्रवृत्तीमध्ये पडायचं आहे.
नाव तर ज्ञानदेव आहे. अर्थ काय आहे? ज्ञानदेवे नामे ज्ञानाचा दिवस, हा तो पतित वेश बाळकाचा. ज्ञानाचा दिवस असा ज्ञानदेव शब्दाचा अर्थ आहे. आणि वेश पाहिला तर पतित बालकाचा असे अर्थ केले. एकाने शब्दाचे अर्थ असे वेगळे केले. दुसरा मला का नावाची चेष्टा करता? निर्णय काय द्यायचा तो देऊन टाका, पण चेष्टा करणारे थांबले नाही. एक जण मला नावात काय असतं? नावाप्रमाणे करणी तर पाहिजे. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात बघा, आई आपल्या बाळाला म्हणते राजा आहे राजा, आणि तो राजा असा असतो. पाहुणे आले घरात, 1 रुपया द्या ना. काय राजा आहे? नाव राजा आणि पाहुण्याला पैसे मागतो होय. नावात काय असतं म्हणे? नाव तर मेरू. माळीमध्ये मणी आहे ना, त्याला काय म्हणतो आपण? मेरू. आणि तो माळीबरोबर फिरतो. आणि काय नाव आहे त्याचं? मेरू पर्वत फिरत सुद्धा नाही. नावात काय असतं? मैला केस विंचरतात, त्याचं नाव आहे फणी. आता ते म्हणायचं नाही फणी घ्या आणि हे घ्या असं. हां ते. आणि सापाच्या फणीला काय म्हणतात? फणी. मग आता ती फणी ते चावते थोडेच. नावात काय असतं? तसं हे नाव आहे. पलीकडे जो रेडा आहे ना, तो सुद्धा पाणी वाहतो, आणि गावातले लोक त्याला ज्ञाना म्हणतात. फरक काय आहे? पण ज्ञानोबारे म्हटले बरोबर आहे. माझी तुलना त्याच्याशी करता, त्याचं नाव आणि माझं नाव एक येत नवल काय आहे? त्याचा आणि माझा आत्मा एक आहे. बापरे. आणि मग हे विद्वान खवळले. हे म्हणजे वाव सर्वस्यच्या अमृती सन्निविष्टो सर्वा गटी राम. सगळीकडे आत्मा एकच आहे. मग त्यांना ताडण केलं की तुम्हाला वेदना होतील. केलं ना तसं. ते ताडण केल्याबरोबर ज्ञानोबांच्या पाठीवर ओळू म्हटली. बाकीचे म्हणजे बंगाली विद्या आहे, दुसऱ्याच्या वेदना आपल्या पाठीवर दाखवल्या. पण असं एक ठिकाण आहे जिथं बंगाली विद्या चालत नाही, जादूटोना चालत नाही. म्हणे कशावर चालत नाही? म्हणे वेदावर. मग जसं ज्ञानोबा आहे त्याला मारलं, तुम्हाला लागलं का? आत्मा एक आहे. जर आत्मा एक असेल तर त्याच्या वेदना तुम्हाला होतात, कारण आत्मा एक आहे, चैतन्य एक आहे. मग एका चैतन्यामुळे त्याच्या वेदना तुम्हाला होतात. तसं तुमचं ज्ञान त्याला झालं पाहिजे. तुम्हाला वेदाचं ज्ञान आहे ना, मग तुमचं जसं वेदाचं ज्ञान त्याच्याही मुखातून आलं पाहिजे. बोला म्हणे वेद. ज्ञानोबारे म्हणे कोणता बोलवायचा? वेद तर 4 आहे, तरी सगळ्यात कठीण आहे ऋग्वेद. मग ज्ञानदेव म्हणे बोलले ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. आता तिथं एखादा व्यक्ती म्हणला असता माझ्या मुखातून वेद बोलवा ना, त्याच्याही मुखातून वेद बोलवले असते. पण ते नाही, पशूच्या मुखातून बोलवा. बरं तो पशु म्हणजे सामान्य आहे का? जगातला सगळ्यात निर्बुद्ध प्राणी, सगळ्यात निर्बुद्ध. हे कुत्रे असतात ना, चोरीचा तपास लावतात बघा, बरोबर लावतात. पण गाडीचा अंदाज येत नाही त्यांना. रस्त्याने जाताना सगळ्यात जास्त अपघात कोणाचे? त्यांना वेगाचा अंदाज येत नाही. नाकावरून चोरीचा तपास लावतात ते. तिथं भगवंताने त्यांना कमी ठेवलं आहे बघा. चोरी तपास करतात ते. रेड्याच्या बाबतीत तसं काहीच नाही, कोणतंच नाही. सगळ्या अंगाने अगदी मस्त. असवायचा कुठे आठवचे नाही. त्याने चालला की चालला, निवांत चालतो बघा. रस्त्याच्या मध्ये भागून चालतो. निर्बुद्ध प्राणी. बाबा सांगतात म्हशीचं वासरू घ्यायचं आणि ते नाही, म्हशीचं नाही, गाईचं वासरू. तुम्ही हो म्हणता. म्हशीचा टोनकान, म्हशीचं गाईचं वासरू. गावाच्या बाहेर 2 किलोमीटर सोडायचं. पहिल्या 10 मिनिटात वासरू जाग्यावर दावणीला, आणि म्हशीचा 2 महिने झाले तेव्हा सांगतात की नाही. पण इतका निर्बुद्ध असणारा ज्ञानोबारा म्हणले तो म्हणे ते तर आहे महाबोध. त्यांनी सांगितलं ना, आज्ञा केली ना ज्ञानाला रेडेश्वराच्या मुखातून यायचं, तो म्हणे ते तर आहे महाबोध. हे त्यांचं सामर्थ्य आहे. म्हणजे काय? ते कृपा कोणावरही करू शकतात. आणि शब्द चालाय बघा, होता कृपा तुमची पशु बोले वेद. ज्ञानोबारांची कृपा आहे. त्यांची कृपा झाली तर मग पशु वेद बोले. कठीण आहे पण कृपा करू शकतात. नवद्वार देही तो असतची परी नाही, करीतची न करी काही फळ त्यागी. नवद्वार देही, नवद्वाराने संपन्न असणाऱ्या देहात तो असतची, तो असलेलाच आहे, परी नाही, परंतु नाही. मग असं कसं? एकाच वाक्यात 2 वाक्य आले विरोधी. नवद्वारा देहामध्ये असतची, असलेलाच असं म्हणायचं, पुन्हा म्हणायचं परंतु नाही. याचा अर्थ असा घ्यायचा, नवद्वार देहामध्ये
तो व्यावहारिकदृष्ट्या राहतो, पण पारमार्थिक दृष्टिकोनातून फक्त देहातच असं नाही, तो सगळ्या जगातच आहे, व्यापक आहे. देहापुरतं त्याचं अस्तित्व नाही, म्हणून व्यवहाराने राहतो आणि पारमार्थिक दृष्टिकोनातून राहत नाही. देह म्हणजे 3.5 हाताचं फक्त अल्प परिमाण आहे. केव्हा देहामध्ये राहतो, पण देह तादात्म्य भ्रांती नसल्यामुळे तो देहात असूनसुद्धा नसल्यासारखाच आहे. आता प्रमाण दिलं की नाही, तो इथं प्रमाण पाहिजे खरं. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगोदशा. देहात आहे पण मी देहात आहे असे देह तादात्म्य भ्रांती त्यांना नसल्यामुळे असतची परी नाही. करीतची, प्रारब्ध बलाने करीतची, सगळ्या प्रकारची कर्म करतो आहे, परंतु पारमार्थिक अंगाने असंग अलिप्त असल्यामुळे न करी काही, फळत्यागी. तो फलाचा त्याग करणारा असल्यामुळे जरी तो कर्म करत असताना दिसला तरी तत्वतः मात्र कोणतंही कर्म करत नाही. असं त्या महापुरुषाचं प्राप्ताचं खरं आणि पूर्ण चिन्ह भगवंताने सांगितलं. आता इथपासून पुढे आत्मस्वरूप कसं आहे त्याचं चिंतन सांगणार आहे. चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.